पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे उमेदवारांचे प्रयत्न आहे की जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचायचं। नागपुरातील काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे आपल्या सोबत आहे। हो, काय सांगणार आजचा शेवटचा दिवस? आम्ही 15 दिवसांमध्ये जितक्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला, कधी गाडीने, कधी पायी, कधी टू व्हीलरनी। आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीनं सामान्य जनतेपर्यंत आपण खालच्या तबक्यापर्यंत त्या प्रकारचा प्रयत्न आम्ही या निवडणुकीत केला आहे। आणि हे करत असताना जनतेच्या समस्या काय आहे, खरंच जनता यांनी केलेल्या विकासाने खुश आहे का, याचा देखील आम्ही तिथून तपशील घेतला। आणि एकंदरीत प्रचार आज संपणारा शेवटच्या टप्प्यात आहे। 4 वाजता प्रचार यंत्रणा सगळ्या ठप्प पडणार आहे। आणि उरलेल्या या 8-10 तासामध्ये आज रामनवमी आहे। सर्व राम मंदिरामध्ये 6ही मतदारसंघामध्ये कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे। त्या कार्यक्रमांना जाण्याचा आज प्लॅन आहे। Come, come, my love, please don't say no, baby. Come, my love. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। आज दिवसभर कसा प्रचार असणार आहे, किती लोकांना भेटायचं टार्गेट आहे आणि आता शेवटच्या तासांमध्ये काय मुद्दे घेऊन कम्युनिकेट करणार आहे? नाही, शेवटच्या तासांमध्ये आमचा जो काही उरलेला भाग होता त्या भागांमध्ये लोकांनी बैठकी ठेवल्या आहे। आणि अनेक लोक स्वतःहून बैठक ठेवून बोलवत आहे त्यांच्या भागातले प्रश्न। तर मला वाटतं एकंदरीत की लोकसभा असो, विधानसभा असो की महानगरपालिका, लोकांना उमेदवार मत मागायला आला कोणत्याही निवडणुकीचं, तर त्यांना समस्या सांगायच्या असतात। तर मला वाटतं त्या मग आता लोकसभेची निवडणूक आहे आणि समस्या सांगण्याचा लोकांचा जो तगादा आहे तो त्या दैनंदिन जीवनातील त्यांच्या मूलभूत गरजा आहे त्याच्यावरच जास्ती भर दिसून आला आहे। नागपूरच्या लढतीकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे, कारण की भाजपचे दिग्गज उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात तुम्ही लढतायत, त्यामुळे निवडणूक चॅलेंजिंग आहे। नाही, मला वाटते कुठलीही लढत असू दे, हा उमेदवार दिग्गज नाही राहत, हा मतदार राजा, ज्या लोकतंत्राने एक मत देण्याचा अधिकार ज्या मतदाराला दिला आहे ना, तो दिग्गज असतो। तो ठरवतो 5 वर्षात आम्हाला कोणाला निवडून द्यायचं आहे आणि कोणाला घरी बसवायचं आहे। आज दोन्ही उमेदवार एकत्र येणार आहे रामनवमीच्या शोभायात्रेत। हो, तसे काय नागपुरात राहणारा उमेदवार राहतो तो एकत्रच राहतो, कुठे ना कुठे रोज त्याची मुलाखत होतच राहते। परंतु हे होत असताना पक्षाची विचारधारा असते। आम्ही आपल्या पक्षाच्या विचारधाराचे, संविधानाला मानणारी विचारधारा ही काँग्रेसची पक्षाची आहे। आणि आपण पाहतो की 13 वेळा या विचारधारेचे लोक इथे निवडून आलेले आहेत। तर निवडणूक असली की सर्व लोक आपल्या विचारधारेचे आणि मतं ठरलेले आहे ना, मतं हे विचारधारेचे ठरलेले आहे, त्यांच्या विचारधारेचे किती, आमच्या विचारधारेचे किती। तर मला वाटते की तसं काही नागपूरमध्ये उमेदवारांचं कोणत्याही निवडणुकीत जसं दोघांचं आमनासामना होतच असतो। धन्यवाद। आज शेवटचा दिवस आणि उमेदवार व्यस्त आहे प्रचारामध्ये। आज शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं टार्गेट जे आहे ते उमेदवारांनी ठरवलेलं आहे। कॅमेरामॅन सचिन सह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।